तर बदल होणार नाही असं जरांगे सांगतायत। इकडे मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींशी माध्यमांसमोर चर्चा करणार असं जरांगे म्हणतात। आंदोलनाच्या मार्गाबाबत ओएसडींशी चर्चा करणार असंही जरांगे म्हणाले। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झालेले त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत, मात्र मार्ग हवा तर बदलून मागू, पण तारखेत बदल होणार नाही असं जरांगे म्हणतात। असं म्हणले कधी हा मला वाटलं का नाही आणखीन चर्चा नाही, तुमच्या पुढे चर्चा करणार काय असेल ते। तुम्हाला चोरून आपण कधी काही केलं नाही, कधी करत पण नाहीत। मुख्यमंत्री साहेबांची ओईडी आलेत तेही तुम्ही आता बघितलंय। नाही मार्ग बदलायची काय अडचण आहे, आम्ही त्यांना म्हणणार इथं म्हणलो सुद्धा सरकारला एक रस्ता आम्हाला द्या, कोणचाही द्या, आडमुठी असतो तर म्हणलं सुद्धा आम्हाला मधून जायचं एक द्या आम्हाला। आझाद मैदानाला शांततेचं आंदोलन करायचं, 1000 रस्ते आहेत मुंबईला, एक द्या कोणचा पण। म्हणजे त्यांनी काही थोडासा बदल सांगितला कुणी ते नाही कुणी पण कुणी नाही त्यांचं आपलं आणखीन चर्चा नाही बोलू शकतात। तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे, पण मी ही त्यांना विनंती केली की येताना त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलोय। काय वाटतं तुम्हाला आंदोलन धन्यवाद धन्यवाद। आंदोलन पुढे ढकलतील का ते? नक्कीच हे आणि ओएसडी आपण पाहू शकतो मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पण जर पाहिलं तर आपण पाहू शकतो मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पाहू शकतो मुख्यमंत्र्यांचे ओएसडी। तर थेट जाऊयात अंतरवाली सराटीत, आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। अक्षय, ओएसडी आणि जरांगे या दोघांची भेट झाली आहे का? कुठल्या नेमक्या मुद्द्यावर चर्चा झाली? नक्कीच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री यांचे ओएसडी जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले। मनोज जरांगे पाटील आणि त्यांची जी आहे ते अद्याप चर्चा झालेली नाही, मात्र आता काही वेळातच ओएसडी जे ते जरांगे पाटलांशी संवाद साधण्यासाठी खाली येणार आहेत। राजेंद्र साबळे जे ओएसडी आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहे आणि काही वेळात जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांची चर्चा होणार। मात्र उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्र्यांची ओएसडी अंतरवाली सराटीमध्ये आल्यामुळं एक महत्त्वाची घडामोड खरं तर ही मानली जाते। अगदी काही वेळामध्ये ओएसडी जे आहे ते जरांगे पाटलांची भेट घेणार आहे आणि त्यांनी काही मार्गामध्ये बदल करावा अशा प्रकारची विनंती करणार आहे। मात्र जरांगे पाटलांनी या अगोदरही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगितलं की मी हे 4 महिन्यापूर्वी तारीख दिलेली आहे आणि आता मार्गामध्ये कोणताही बदल होणार नाही अशा प्रकारचं जरांगे पाटलांनी पहिलं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता चर्चेनंतर काय तोडगा निघतो का, काय मार्गामध्ये बदल होतो का हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी काही वेळामध्येच ओएसडी जे त्यांची आणि मनोज जरांगे पाटलांची भेटी होणार आहे। या भेटीकडे लक्ष ठेवून राहा। सगळे अपडेट्स तुमच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। धन्यवाद तुर्तास संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।